हा टॅटू आपल्याला काढायचा आहे. थोडक्यात दाखवतो, जास्त दाखवत नाही, कारण त्याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटत नाही. बघा हे सगळं लाईटचं काम चालू होतं. हे एक तोरण थोडंसं हे होतंय, त्याच्यामुळे ते चेंज करायचं आहे. असं काहीतरी लावलं आणि हे असं काहीतरी आपलं शिवून घ्यायला लागेल. चांगले शिवून घ्यायला लागेल. चला 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 पळवा 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 पळवा. ये गुड मॉर्निंग सर्वांना. याला बोलायचं काय करणार आम्ही बोलायला सुरुवात केली. मी सांगतोय याला एक सांगणार. ठीक आहे, मला तू सांगितलं काय तर गुड मॉर्निंग आहे ना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आज आहे थोडीशी कामं आतमध्ये, थोडासा इकडे तिकडे सामान पसार आहे. शूट करतोय, शूट म्हणजे तयारी चालू आहे आतमधली. त्याच्यामुळे इथे बसू, तुम्हाला इंट्रो देऊ. तर दिवसाची सुरुवात तर झालेली आहे. आहेत 2-3 कामं आणि काही एक महत्त्वाचं काम पण आहे, ते पण करायचं आहे. पण पहिले एक छोटी मोठी कामं आहेत, ते आपल्या पहिले जायचं अलिबागला. ते कामं करून येऊया आणि त्याच्यानंतर ते महत्त्वाचं काम आहे. दुपारी जेवलो का मग तिकडे जाऊया. काय आहे ते पुढे व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला नक्कीच भेटेल. बाद झाला हा लागवायचा नाही, बाद झाला. बाकी पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. थोडक्यात दाखवतो, जास्त दाखवत नाही, कारण त्याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटत नाही. बघा हे सगळं लाईटचं काम चालू होतं. हे एक तोरण थोडंसं हे होतंय, त्याच्यामुळे ते चेंज करायचं आहे. असं काहीतरी लावलं आणि हे असं काहीतरी आपलं सगळं समोरचं झालं आहे. तर आता नंतर डिटेलिंगमध्ये दाखवणार, जेव्हा गणपती वगैरे आपले बाप्पा येतील त्यावेळेला सगळं लाईट वगैरे लागलं का प्रॉपरच दिसेल. तर आता निघतोय, तो पेनड्रॉय देऊया. कारण हे बाबा शांत बस रे, हे कावळे आहेत ना, हे ओरडायला सुरुवात करा सकाळ सकाळ, त्याच्यामुळे गडबड तिथं बघा. बरोबर चलो, आता आहे ना पेनड्रॉय वगैरे दिला. आता निघालो आहे. तर पहिलं गाडीत टाकूया पेट्रोल, कारण का माहिती आहे का, त्याच्यातच चालू तुम्ही एमटीमध्ये कधीपासून, तर पेट्रोल आले संपत गाडी. पेट्रोल टाकू आणि मग जाऊया आपल्या पुढल्या कामाला. पुढलं काम म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पहिलं तोरण एक्सचेंज करायचं आहे आपल्याला. एक्सचेंज नाहीच, नवीनच, कारण ते चायना तोरणची काही गॅरंटी वॉरंटी नसते. दिसायला मस्त ते कसं आहे, चले चांद तक नाही तो शाम तक, तसा आहे विषय तो. त्याच्यामुळे तो एक पेटतो आहे, पण एक आहे ना थोडा कमी पेटतो, त्याच्यामुळे तो चेंज करूया एक. तर तो चेंज कलर एक, तो आपला जो समोर जे पाईप पुसणं बोलतो, तो ग्रीन कलरवाला मॅट येतो ना, तो मॅट आणायचा आहे. त्याच्यामुळे तो भेटत आली परत, जसं आपलं साईज हवं आहे तसं कट करून भेटतो, तो एक घ्यायचा आहे. आणि दुसरं काय आहे, अजून एक काहीतरी आहे, विसरतो मी, थांबा आठवेल मला, नाही तर परत तेवढा एका कामासाठी जायला नको, धावपळ होते मग सगळे. हां, नंतर दुपारचं मेन काम आहे. आता काय नाही, दुपारी मेन काम आहे आपलं. तर तुमच्याशी गप्पा मारत जायला मजा येते ना, म्हणजे बोलतोय आपण बाईकवर बसलो ना की खूप साऱ्या गोष्टी आठवतात, सगळं बोलून टाकावं, कोण नाही. सुरुवातीला असं व्हायचं, कुठं पब्लिकमध्ये गेलो की असा कॅमेरा काढला की थोडी भीती वाटायची. आता काय नाही, आता पूर्ण युज टू झालो कॅमेऱ्याची, टेन्शन नाही. आणि घाबरणं आणि म्हणजे भीती वाटणं कुठेतरी म्हणजे होतं पहिलं सुरुवातीला, जेव्हा कॉन्फिडन्स नसतो ना त्यावेळेला शब्द आठवत नाही आणि सगळेजण आपल्याकडे बघतात, आपण काहीतरी वेगळं करतो एकटंच, तर ते कुठेतरी होतं मनात भीती. पण आता काय नाही वाटत. आता कोणाला काय बोलायचं ते बोलू दे, आपलं काम बिंदास, जे आहे आपण करतोय ते करतोय, त्याच्यामुळे आता नो टेन्शन. कारण कसं होतं, माणसं पण 2 प्रकारचे असतात, एक चांगलं सांगतील, एक त्याच गोष्टीला वाईट बोलतील. त्याच्यामुळे तिकडं लक्ष देऊन नाही जमणार. आपण आपली पॉझिटिव्हिटी ठेवायला पाहिजे कंटिन्यू आणि पुढे जायला पाहिजे, बरोबर ना. चलो जास्त लेक्चर नको, पेट्रोल भरूया निघूया इथं. सगळीकडे आहे ना, आता पाठीमागे गेलं दुकान, सगळीकडे माळा, गणपतीची तयारी. गणपती झाले आजची किती, 3 तारीख, 7 तारखेला गणपती, त्याच्यामुळे सगळे स्टॉल हे ते भरपूर वस्तू, भरपूर म्हणजे भरपूरच वस्तू. इकडं गणपती बाप्पा आहेत, इकडं पण आहे चोंडी बाजार सुपर मार्केट, गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर, 50% सूट अगरबत्तीवर कापूरवर. वाह. आणि पूजेच्या सामनावर बाहेरच लावलं सगळं, असं आहे. आता सगळीकडे गडबड गोंधळ आणि सगळा भरभर वस्तू. म्हणजे कसं होतं, किती घेतलं ना आपण तरी पण मन भरत नाही. त्या दिवशी पण गेलो, हे घेतो ते घेतोय, भरपूर झालं बोलू आता, बस किती केलं तरी कमीच आहे. मागासपासून हे सगळे नुसतं आहेत ना पाठीमाने. आज कसं आहे, तर गणपती जवळ आहेत ना, तर गर्दी आहे रोडला कंटिन्यू, त्याच्यामुळे कट काढायला पण भेटत नाही. कळत गेलो म्हणजे रत्नागिरी इकडे गेलो ना, चिपळी विपळून या साईडला, तर गणपतीची खरी मजा असते.
म्हणजे त्यांचे कसे असे जास्त करून भावकीमध्ये असे गणपती असतात ना, त्याच्यामुळे सगळेजण एकत्र म्हणजे धमाल असते ना, ते पॉवरफुल सगळ्या गोष्टीची. माझी खूप इच्छा आहे जायची, पण काय होतं आपल्या घरी पण 10 दिवस गणपती असतो, जायचं बोल तर मिनिमम 2 दिवस पाहिजेत. बघूया आता कुठल्या तरी एका वर्षी ना, यंदा तरी आता नाही, कधीतरी आहे ना एकदा 2 दिवस तरी पॉसिबल करून जाऊया आपण ॲडजस्ट करून. बसवाल्यानं अडकून ठेवलेलं, कारण एवढी मजा येते ना, म्हणजे व्हिडिओज वगैरे आपण बघतो, जाम मजा असते. आपले पण असे रिलेटिव्ह आहेत तिकडे, ना असं नाही, आणि फ्रेंड सर्कलमधले पण आहेत, पण कधीतरी आहे ना एका वर्षाला तरी कधीतरी 2 दिवस तरी नक्की जाऊया 5 दिवसाच्या गणपतीच्या आधी, कारण खरंच मजा आहे तिकडे. आणि ती म्हणजे तो तिकडचा माहोल आहे ना गणपतीचा, तो वेगळा आहे एकदम. म्हणजे प्रत्येक ठिकाणची वाईब आलं का, आपल्याकडली वेगळी आहे, तिकडची वेगळी आहे, तो सगळ्या गोष्टी काहीतरी नवीन नवीन बघायला भेटलं की आपल्याला पण मजा येते, आणि मला पण तुम्हाला दाखवायला मजा येते अजून नवीन गोष्टी. आपल्याला जायचं लेफ्ट, पहिले यांच्याकडून तोरण घेऊ. काल काकांना फोन केला, मी रात्रीच जात होतो, म्हणजे हाताबरोबर माझं काम पण आटपलं असतं, पण मी 9ला फोन केला, मतलब 8:30-9:30 दुकान बंद होतं. मग येऊन उपयोग काही, यायला 10-15 मिनिटं तर लागली असते. टायर बघितलं स्केट कसला मारला, ब्रेक मारल्यावर ग्रिटवर आहेत का, आहेत. घेतलं दुसरं, ते काय होतं, एक लाईन थोडी आहे ना त्या तोंडाची डीम पेटत होती, त्याच्यामुळे ते पटकन लक्ष गेलं ना वरती की ते खराब दिसत होतं बघायला. बरं ते एवढं केलं ते एका तोंडासाठी कशाला, म्हणून बोलतो ते चेंज करू, ते खाली कुठेतरी लावू, बोललो दुसरं घेऊया. पिंक कलरचं मस्त पेटत होतं, त्याच्यामुळे पिंक कलरचं घेतलं आता परत. हे झालं, आणि तिथून अलिबागमधून आहे ना आपला जो मॅट असतो खालचा पाय पुसणं, ज्याला आपण बोलतो ग्रीन नेटवाला, ग्रीन मॅट, तो वाला घ्यायचा आहे, तो घेऊया एक. आणि ही 1-2 काम आहेत, बाकी मला नाही आता वाटत, बाकी तर सगळं आणलं आहे, काय राहिलं असेल कारण बघूया. आणि नंतर कुठे जायचं आहे ना, तर नंतर टॅटू काढायचा आपल्याला, कारण माझं चाललेलं कधीपासून टॅटू काढायचा आहे. आणि कोणता काढतो आहे आणि का काढतो आहे ते पुढे बघा तुम्हाला कळेल. त्याचं रिझन पण सांगेन मी, त्या गोष्टी काढण्यामागचं काय आहे. म्हणजे मी हा पण इथे काढला हातावर, जो अंत असते प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग, पण त्याचा पण काहीतरी मिनिंग आहे. आणि मग त्याला मी बँड काढला, कारण तो आतल्या साईडला होता, तो असं पटकन लक्ष जात ना, बँड काढल्यावर तो लक्ष होते प्रॉपर. म्हणजे काहीतरी मिनिंग आहे आणि काहीतरी वेगळं आहे, म्हणून ते काढतो. असं काहीतरी नाही गेलो काहीतरी काढलं नाही. आत्ता पण जो काढणार आहे ना त्याला पण काहीतरी मिनिंग आहे, आणि काढण्यामागे माझं काहीतरी त्याचा मोटिव्ह आहे, ते काढण्यामागे काय आहे ते तुम्हाला सांगतो. पहिलं जाऊया आतमध्ये. आता आहे ना मार्केटला वस्तू बघायच्या फक्त, एक नंबर सगळं फुल मज्जा. आता इथे हे बघा, हे इथलं लेफ्ट साईडचं आहे ना, इथून आपण ती कंठी वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. कुठे गेलं, हां हे बघा, हे वालं. ह्यांच्याकडे एका जागेत व्हरायटी भरपूर आहेत, भरपूर गोष्टी ते बनवलेल्या आहेत, म्हणजे आणलेले आहेत. फक्त कसं आहे, थोडी प्राईस सांगताना काहीतरी सांगतात, मग ते त्यांच्याशी बार्गनिंग करायला लागतं आहे. कारण जे 60 रुपयाला तोरण भेटतं आहे त्याची प्राईस लिहून ठेवलं 300 रुपये. विषय असा आहे. आणि मग डिस्काउंट करून बोलते 200 देतो बोलते, कारण आमच्याशी असं बोलणं झालं आहे ते तुम्हाला सांगतो आहे. असं हवेत बाण नाही मारत, जे माहिती नाही ते बोलत नाही. जे मी बघितलं, आम्ही गेलतो त्यामध्ये त्यांनी तसं सांगितलं म्हणून बोलतो आहे. असं आहे. असो, प्रत्येकाचं हे हिशोब. चलो रे चलो बाबा. इथंच होता तो मॅटवाला. हां बाई, इकडे एक आहे ग्रीन, हा नाही हा वेगळा आहे. हा बाई इकडं कुठेतरी होता, तर मी लास्ट टाईम बघितलं होतं. हां, श्री समर्थ कृपामध्ये मला वाटतं. चांगली शिवून घ्यायला लागेल, चांगले शिवून घ्यायला लागेल. एक खिडकीचा पाहिजे होता. या देतो, या आहे चांगलं. एकच खिडकी पाहिजे ना. त्या दिवशी मुलीने काढायला सांगितलं, पण तू नव्हता. मी घरी जेवायला गेलो, पप्पा होते ना. हा बघा, हा घेतलाय. रेड पण कलर आहे ह्याच्यामध्ये, पण रेड कलर नको, तो जरा ऑड वाटून बोलो ग्रीनच घेऊया. आणि 65 रुपये स्क्वेअर फूट आहे. तर आता कट करून घेतो आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा. हे बघा, हा घेतला. आता हा न्यायला मला वाटते असाच ठेवून लागेल, कारण नाहीतर गडबड होईल. राहील ना? हां राहील.
ह्याची कॉस्ट आहे असं मला झालं वाटतं. हां पाणी ह्याच्यामध्ये. आता इथलं काम तर आटपलं आहे. ए बाबा कशाला रे हॉर्न वाजतो ते बघते बघा. आता गर्दी आहे गणपतीचे दिवस आहेत बोल तर गर्दी असणार आहे. जरा थांब सावकाश जा. तरी हे तोरण हेच होतं बाकी काय नाही. आता डायरेक्ट घरीच जाऊया. बाकी काही टाईमपास करत बसत नाही कारण दुसऱ्या पण 1-2 गोष्टींच्या आहेत कामं. हो आणि मेन आपल्याला जायचं आहे तर ते दुपारी जेवल्यावर जाऊ आपण तिकडं. आता नको. पाऊस पण आला. अरे यार पाऊस पण आहे ना. आता टायमात आला आहे पाऊस बघितलात निघालो नाही. रुकना तो पडेगा. चला इथून मार्केट बाहेर निघूया. पोलीस सर्व मस्त एकदम रेडी होऊन सगळेजण निघालेले. तर काय विषय होता मला माहिती नाही पण मस्त एकदम रॅलीसारखे निघालेले सर्वजण प्रॉपर लाईनमध्ये. पण ना नखरे करते तिकडे. आत्ता आला सुरुवात केली आणि आता इथं पुढे आलो तर ऊन पडलं चांगलं. पावसाचा विषय खोलो. गाडीवर असलं ना कंटिन्यू हेल्मेट किती वेळ पण असू द्या काही वाटत नाही. पण एकदा स्टॉप घेतला काय मग गरमाच्या धारा लागतात. म्हणजे घामाच्या गरम्याच्या काय बोलतो घामाच्या रे दादा घामाच्या. चाललं सुटली कॉलेज सुटला. हे बघ हे आणायला गेलो रे पा चल ये. चला 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 पळवा 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 पळवा. ये ट्रेन आली रे. शा तर थांबायला लागणार. आता काही इलाज नाही. रुकणार तर पडेगा. फक्त इंजिनच होतं गेलं लगेच सुटलं त्याच्यामुळे. नाही तर थांबायला लागलं असतं. ट्रॉफिकची हे कसं 2 साईडला आपण सगळेजण पुढे येतो त्याच्यामुळे मग निघताना गडबड होतं. बाकी काही विषय नाही. आणि जायचं असतं सगळ्यांना पहिलं त्याच्यात आपण पण असतो. दुसऱ्यांना नाही बोलत आपल्याला पण. आता मला चलो जी चलो. केवढी मोठी लाईन लागते. आणि ही बस जर असेल ना अजून थांबलेली शाळेत. आता बघ स्कूल दादा इकडे पण बघ शाळेतल्या पोरं हे सुटले तर अजून गर्दी होते आई. त्याच्यामुळे विषय खोल आहे. हे बघा पोरं स्कूल कॉलेज सुटलं आहे. टायमिंग झालं ना आता 12-12:30 झाले. काय सगळ्यांना तेच टायमिंग होतं. हे बघा सगळेजण उभे आहेत. चल या इथे पुढे पुढे. बसलास काय आज तो नाही. तो कुठं गेला आज क्लासला आहे काय. बघ आज आपण येणार होतो सोबत आहे की नाही. काल ना आलो. परवाच्या दिवशी भेटलास ना. मग हा टॅटू आपल्याला काढायचा आहे सेम पूर्ण आहे ना. इकडे राईट साईडला मानेवर येईल टॅटू कर्माचा. तुम्हाला मगाशी मी बोललो व्हिडिओमध्ये की काहीतरी टॅटू काढण्यामागे माझा मोटिव्ह असतो. आधी हा तर आपण काढलेला अंत असते प्रारंभ
म्हणजे कुठेतरी शेवट होतो, तिथून एक आपली नवीन सुरुवात होते, म्हणजे काहीतरी मिनिंगफुल आणि वेगळं. हा, आणि कर्माचा टॅटू पण आहे ना, कर्म त्याचा मला कधीपासून डोक्यात होतं की काढूया. आणि काढण्यामागे म्हणजे काय माहिती आहे का, म्हणजे माझा ट्रस्ट आहे, बाकी त्यांचं माहिती नाही. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकजण विश्वास ठेवत नाही. एखादी गोष्ट आपण एखाद्याबरोबर करतो किंवा कुठे कोणतरी फसवतो ना, ते आपल्यासोबत ती गोष्ट रिटर्न घडतेच. त्याला बोलत आपलं कर्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, त्या सगळ्या गोष्टी माझा विश्वास आहे. आणि मला तुझा टॅटू काढायचं होती, डिझाईन मस्त वाटली. इथे माझ्यावर आपलं होईल, झाल्यावर तुम्हाला दाखवीन फायनल कसं वाटतंय. टॅटू काढूया. आता काढल्यानंतर तुम्हाला दाखवीन कसं दिसतोय फायनल. पण मस्त युनिक काहीतरी थोडंसं, आणि दिसायला पण डिसेंट दिसेल ते. तर आता आलो घरी. हे सगळं लाईटचं तोरण वगैरे सगळ्या गोष्टी केल्या प्रॉपर झालं. ते मग अशी लाईट गेली होती ना, म्हणजे ते केलं दुपारीच, पण ते तुम्हाला दाखवतो ना आला सगळं आता ओके झालंय. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्याला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ पुढला ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय.